सुरुवातीला आपल्याला घ्यायचं C3H8SO2 आणि Cl2 आणि इथे युव्ही लाईट वापरायची. साधी सिंपल रिॲक्शन. या रिॲक्शन मध्ये जे काही तुमचे रिॲक्टंट आहे ते सगळे ऍड होतात एकमेकांमध्ये आणि तयार होतं प्रोपेन सल्फोनिल क्लोराईड. SO2 गॅस, Cl2 पण गॅस आहे, हा तुमचा हायड्रोकार्बन आहे. आता याच्यातला SO2 गॅस याच्यात मिक्स होतो आणि देन क्लोरीन मिक्स होतो, फक्त HCl साईडला येतो. म्हणजे काय झालं बघा, C3 म्हणजे 3 कार्बन, इथं पण 3 कार्बन, हायड्रोजन 8 होते पण इथं 7 राहिले, म्हणजे एक हायड्रोजन कोणाबरोबर ऍड झाला, HCl. क्लोरीन बरोबर. हा, येस. सो त्याचं नाव आहे प्रोपेन सल्फोनिल क्लोराईड. सो ही एक रिॲक्शन आहे, नाव आहे रीड रिॲक्शन. ठीक आहे, एवढं काय म्हणजे याच्यावर खास कधी काय विचारलेलं नाही. हा, आता हे नीट बघा, याच्यावर क्वेश्चन येतात ते. इथं लिहिलेलं आहे NBS. NBS च फुल फॉर्म आहे एन ब्रोमोसक्सिना अमाइड, असं नाव आहे त्याचं. आणि त्याचं काय काम आहे तर त्याचं प्रॉपर सांगायचं असलं, अलायलिक ब्रोमिनेशन करतो तो. आता तुम्हाला अलाइल कळतो का नाही? यस सर. हा, यस सर. यस सर. फॉर एक्झाम्पल आता हे जे दिलंय आपल्याला सुरुवातीला तो बघू आपण. एक्झाम्पल मी साईडला ड्रॉ करतो. सध्या त्यांनी आपल्याला असं कंपाऊंड दिलेलं आहे, CH2 देन इकडे CH3. तर इथून जर आपण काउंट करायला सुरू केलं तर ही कोणती लोकेशन असती, विनायलिक. आणि जर त्याच्या पुढे एक हायड्रोजन आत्ता आहे त्या लोकेशनला काय म्हणणार, अलाइल. ठीक आहे, आणि तो जो अलायलिक हायड्रोजन आहे त्या हायड्रोजनची जागा कोण घेतं, बोला, ब्रोमीन. आणि हे काम कोण करतं, आयदर Br2H घ्या किंवा NBS घ्या, दोघांचे काम काय इथं लिहिले बघा, बेन्झायलिक आणि अलायलिक या दोन्ही लोकेशनला काय करतं, सबस्टिट्यूशन. ओके, अजून एखादं एक्झाम्पल करून बघू आपण. समजा मी तुम्हाला या टाइप मध्ये स्ट्रक्चर दिलं, इथे एक डबल बॉन्ड आहे. मग आता हा तुमचा डबल बॉन्ड इथपर्यंत काय आला, अलाइल का विनाइल, बोला. आणि याला काय म्हणणार पुढे ते पण सांगा, या लोकेशनला. बरं किती जणांना, हा बोल. विनाइल. ब्ल्यू कलर मध्ये जे आहे त्याला काय म्हणणार, विनाइल. विनाइल. आणि जो हायड्रोजन त्याला काय म्हणणार, अलाइल. मग जर मी याच्यावरती वापरला NBS तर तुमची जी रिंग आहे तशीच राहणार, डबल बॉन्ड पण तसंच राहणार, फक्त H ची जागा कोण घेणार, Br. सो या सबस्टिट्यूशनला काय म्हणणार तुम्ही, अलायलिक सबस्टिट्यूशन. दुसरं कोणतं, बेन्झायलिक. बेन्झायलिक म्हणजे काय, बेन्झिन तर पाहिजे, दिस इज युअर बेन्झिन. आणि बेन्झायलिक म्हणजे बेन्झिनच्या वर एक जो कार्बन आहे त्याला CH3 आहे समजा, तर तुम्ही जर याच्यावर NBS वापरला तर तिथला एक H निघून जातो, म्हणजे खाली काय राहतो मग, CH2. आणि त्या H ची जागा कोण घेतो, Br. म्हणजे या ठिकाणी हे जे लोकेशन आहे याला तुम्ही काय नाव देणार, विनाइल. विनाइल. नीट वाचा, नीट वाचा. बेन्झाइलिक. बेन्झाईल. बेन्झिनचा कार्बन बेन्झायलिक असणार ना, समजलं. यस. ओके. सो NBS चे 2 रोल सांगितले तुम्हाला, विचारतात बरेच वेळेला तो. बाकी हे मेकॅनिझम आहे, त्याची काही आपल्याला गरज नाही आता. ते आपण बघितलं होतं, आठवतंय लास्ट टाइम, इनिशिएशन, प्रोपोगेशन, टर्मिनेशन. येस नो. Yes, sir.
Yes, sir. ठीक आहे. चला नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. मला असं आठवतं लास्ट लेक्चरला आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय. Yes, sir. येस सर. कोणीतरी माईकचा प्रॉब्लेम आहे बरं का. हेडफोन काढून टाका तुमचे, तो आवाज रेकॉर्ड होतो मग इकडं. बघा पुढे. सेकंड, द बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी ऍट द CH बॉन्ड फॉर द कंपाऊंड. बर, आता तुम्हाला काय बघायचं का, CH सेपरेट बघायचं. इथला H बघा हा वेगळा केलेला आहे, इथला H वेगळा आहे, हा एक H आहे आणि हा एक H आहे. तर तुम्हाला इथं सांगायचं की बॉन्ड डिसोसिएशन म्हणजे बॉन्ड कोणता लवकर ब्रेक होणार, कोणता नाही होणार. ठीक आहे. सो हा जो हा सुरुवातीचा आहे, त्याच्यामध्ये एकाच कार्बनचे म्हणजे हा कोणता झाला, मिथायलिक आहे. मिथाइल. हा, त्याच्यानंतर मी इथं 2 कार्बन त्याच्या पुढे येतो, मग याला तुम्ही काय म्हणणार, इथायलिक कार्बन. आणि हा बघा डबल बॉन्ड, त्याच्या पुढे कार्बन आणि त्याच्या पुढचा हायड्रोजन म्हणजे हा कोणता झाला, अलायलिक. ओके. आणि बेन्झिनचा स्वतःचा हायड्रोजन, तो त्याला बेन्झायलिक नाही म्हणायचं, तो बेन्झिनचाच हायड्रोजन असतो. मग तुम्हाला काय वाटतं की बॉन्ड डिसोसिएशन म्हणजे कोणता बॉन्ड लवकर तुटल, बॉन्ड तुटल्यानंतर स्टेबल झाला पाहिजे असा विचार करा. काय वाटतं, सगळ्यांचे एज काढून टाकले तर आपल्याला बेस्ट ऑप्शन काय भेटेल तिथे, बरं तुम्ही ट्राय कराल घरी. येस सर. Yes, sir. ठीक आहे, येस सर. लिहून ठेवा बरं का, फक्त काय राहिलं आपलं ते हे ट्राय करा, मला सांगा नंतर बघून. देन अरेंज द फॉलोइंग इन करेक्ट ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी टुवर्ड्स Cl2 आणि H-. आणि इथं तुम्हाला जे काही स्ट्रक्चर दिसतात त्याच्यामध्ये एकच बघायचं कोणाची रिएक्टिव्हिटी जास्त. ठीक आहे, टुवर्ड्स Cl2. मला एक सांगा, जो स्वतः स्टेबल आहे तो लवकर रिॲक्ट करेल का, नाही करणार. Nine. मग हा पहिला कोणता आहे, मिथाइल आहे, हा इथाइल आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये पण तुम्ही बघा, थोडक्यात कसं होणार, आपल्याला जे हायड्रोजन बघायचे त्याच्यातले याच्यातलं सगळे हायड्रोजन सेमच आहे. याच्यामध्ये ऍक्च्युली कसं लिहिणार, ते CH2 देतील आणि पुढे H लिहितील, मग या हायड्रोजनला कम्पेअर करायचंय. याच्यामध्ये दोन्ही साइड सेम आहे, मग इथं ते H देतील आणि विचारतील हा जास्त रिएक्टिव्ह आहे का, आणि इथं तर क्लिअर आहे की हा जास्त रिएक्टिव्ह आहे का. तर तुम्हाला शेवटच्या मध्ये सरळ सरळ दिसतंय, ज्या कार्बनचा हायड्रोजन आहे त्याला किती कार्बन आहे, 3. म्हणजे हा कोणता आहे, 3. टर्शरी. टर्चरी. हा कोणता आहे, सेकंडरी. हा कोणता आहे, प्रायमरी. हा कोणता आहे, मिथाइल. मग आता तुम्हीच सांगा रिएक्टिव्हिटी कोणाची जास्त, जो अनस्टेबल आहे तो जास्त रिएक्टिव्ह, मग सांगा आता, बोला. मिथाइल. पहिला, बरं देन नंतरून सेकंड. सेकंड. बरं बघा बघा बघा, मला एक सांगा की तुमचा Second. आन्सर काय येतं ते सांगा आधी. ABCD. ABCD. फर्स्ट सर. ABCD ऑप्शन नंबर 1 बरोबर ना. Yes. Yes. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 4 बघा आता. Yes. Which of the following are free radical reactions? आता इथं काहीच बघायची गरज नाही, मी डायरेक्ट तुम्हाला सांगतो की ज्या वेळेस तुमच्याकडं लाईट असेल, लाईट कसं लिहितात, H-. ट्रायंगल म्हणजे काय असतं, Heat. हिट. ते ट्रायंगल लिहितील नाही तर टेम्परेचर देतील, काही पण 200, 300, 400, 1000, 2000 काय असेल ते. ठीक आहे. आणि थर्ड काय असतं की पर ऑक्साइड. या 3 गोष्टी जर तुम्हाला ऍरो वरती दिसल्या तर तुमची रिएक्शन कोणत्या कॅटेगरीत जाती, रॅडिकल. ठीक आहे.
आता बघा पहिल्या याच्यात पण Radical. परऑक्साईड आहे, दुसऱ्यामध्ये पण परऑक्साईड आहे, इथं 500 डिग्री टेम्परेचर आहे, म्हणजे टेम्परेचर आहे, आणि इथं पण लाईट आहे. मग आता तुम्हाला काय वाटतं याचा आन्सर काय असतं? बोला. येस, मी आता कंडिशन सांगितली, पर ऑक्साईड Third. रॅडिकल देतो, ठीक आहे, म्हणजे ही रिॲक्शन होणार. त्याच्यानंतर इथं टेम्परेचर आहे म्हणजे रिॲक्शन होणार, इथं लाईट आहे म्हणजे रिॲक्शन होणार. फक्त एक लक्षात ठेवायचं की पर ऑक्साईड बरोबर फक्त कोण असला पाहिजे? ब्रोमीन. क्लोरीन चालतो का? नाही. म्हणजे आन्सर काय आलं? ए चालेल, सी चालेल आणि डी चालेल. ऑप्शन नंबर 4. D झालं. 4. मला परत एकदा सांगा रॅडिकलच्या कंडिशन काय काय? Peroxide, heat, and H. हा, आणि पर ऑक्साईड पहिला आहे की Hme म्हणजेच लाईट, ट्रायंगल म्हणजे हीट, आणि पर ऑक्साईड बरोबर कोण असला पाहिजे? Bromine. ब्रोमीन असला पाहिजे. बाकी नाही चालणार, क्लोरीन नाही चालणार, आयोडीन नाही चालणार. ठीक आहे, सो आन्सर आलं तुमचं 4th. अच्छा, एवढेच प्रश्न. ठीक आहे, पुढे लिहिले इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, ESR. इलेक्ट्रोफाईलचा चार्ज काय असतो? Positive. एकाची जागा दुसरा घेतो म्हणजे काय? सबस्टिट्यूशन. तुमच्याकडे ही रिंग आहे, रिंगला सध्या काय जॉईंट आहे? हायड्रोजन. पण ज्यावेळेस आपण एखादा ग्रुप ऍड करतो तर त्या हायड्रोजनची जागा कोण घेतो? ई. आता ई इज अ इलेक्ट्रोफाईल आणि त्यांनी एच ला रिप्लेस केलं म्हणून तो काय झालं? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आता याचं एक्झाम्पल जर तुम्हाला द्यायचं झालं तर साधं सिंपल बघा. समजा असं केलं, दिस इज युअर बेन्झीन, बेन्झीन वरती ऍड केला NO2 प्लस. प्लस म्हणजे काय? Electrophile. ठीक आहे, आणि हा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो रिंग वरती अटॅच झाला म्हणजे इथं आला NO2. पण रिंगला त्या कार्बनला आधी काय होतं तिथं? Hydrogen. मग H ची जागा त्यांनी घेतली म्हणजे काय झालं? सबस्टिट्यूशन. पण ती कोणी घेतली? NO2. मग NO2 स्वतः काय? इलेक्ट्रोफाईल. पण रिॲक्शन काय झाली? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. क्लिअर एवढं? Yes, sir. ठीक आहे. आता आपल्याला बघायचं गिव्ह रिएक्टिव्हिटी ऑफ इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ओके, बघा आता तर आपण एक काम करू. येस, तुम्ही असं म्हटले की जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन कोण देऊ शकतो? नायट्रोजन ऍज कम्पेअर टू ऑक्सिजन. आता मी इथे ठेवला इलेक्ट्रोफाईल, याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे. ठीक आहे, ज्याच्यावर चार्ज पॉझिटिव्ह आहे याच्याकडे लक्ष द्या. नायट्रोजन जास्त इलेक्ट्रॉन देतो म्हणून जास्त इलेक्ट्रॉन कोणाला भेटतात? रिंगला. आणि जेवढी इलेक्ट्रॉन तिला भेटणार तेवढीच लवकर ती कोणावर अटॅक करत? इलेक्ट्रोफाईलवर. सेकंड केस मध्ये इलेक्ट्रॉन भेटतात पण ते कसे कमी असल्यामुळे रिंगचा जो अटॅक आहे तो कसा आहे? कमी. कसा असणार? मोर. आणि आपल्याला प्रश्न तोच विचारला होता की इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन कोण जास्त करेल? तर कोण जास्त करणार? पहिलं स्ट्रक्चर ऍज कम्पेअर टू सेकंड. पहिल्याचं नाव ऍनिलिन, दुसऱ्याचं नाव फिनॉल. लॉजिक समजलं का? यस सर. बर, मला एकदा सांगा बरं कसं झालं ते? का पहिला येणार का दुसरं नाही येणार असं सांग. प्रश्न पण सॉल्व्ह करता येईल आपल्याला. खालचा प्रश्न एकदा बघून घ्या. रिंगला जोडला NO2 आणि रिंगला जोडला अल्डिहाइड, तर जास्त फायदा रिंगला कधी होणार? किंवा कोणता कमीत कमी इलेक्ट्रॉन घेईल? दोघांचा इफेक्ट कोणता?
मायनस आर. मायनस मायनस आर. मग कोणाचा मायनस आर कमी, NO2 चा की अल्डिहाइडचा? अल्डिहाइडचा. कमी आहे. अल्डिहाइड. ओके, मग आता अल्डिहाइडचा मायनस आहे इफेक्ट कमी, त्यामुळं रिंग कडे इलेक्ट्रॉन कसे असणार आहे? जास्त. जास्त. आणि NO2 चा मायनस आर इफेक्ट खूपच जास्त आहे, त्यामुळं आपल्या रिंग कडे इलेक्ट्रॉन कसे असणार आहे? कमी. मग रिंग कडे इलेक्ट्रॉनच नसेल तर तो इलेक्ट्रोफाईलवर अटॅक करू शकतो का? नाही. नाही. म्हणजे याची रिॲक्शन कशी झाली? लेस. आणि याची रिॲक्शन कशी झाली? मोर. और तो कसं दिलं बघा, पहिल्या एक्झाम्पल मध्ये दोन्ही पण देणारे होते, मग तुम्ही तो शोधला जो जास्त देतो. पण आता इथं दोन्ही कसे घेणारे, मग आपण कोणता शोधला जो कमी घेतो, तो कोणता आहे? अल्डिहाइड. ठीक आहे, पुढचं बघू. बघा आता बेन्झिन आहे, हे टोलिन, ॲनिलीन वगैरे वगैरे. आता याच्यामध्ये तुम्हाला काय विचारलंय तोच इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. तुम्ही एकच बघा कोणत्या रिंगला जास्त इलेक्ट्रॉन भेटतात. पहिल्या रिंग मध्ये काय जोडलंय? फक्त हायड्रोजन. हायड्रोजनचा इफेक्ट कसा आहे? 0. CH3 चा कोणता आहे? NH2 चा कोणता आहे? प्लस आर. आणि अल्डिहाइडचा आत्ताच बघितलं कोणता आहे? मग आपल्याला वाढवायची काय? ऍसिडिटी का बेसिसिटी? बेसिक जास्त कोण आहे ते बघायचं ना आपल्याला. मग आता बेसिसिटी पॉझिटिव्ह इफेक्टनी वाढते, म्हणजे सगळ्यात जास्त कुठं असणार आहे? सेंटरच्या दोन पैकी एक. मग इंडक्टिव्ह जास्त पॉवरफुल का रेझोनन्स? सगळ्यात बेस्ट कोणतं आलं? 3. अजून देणारा कोणता आहे? 2. बरं, आता जो देत पण नाही आणि घेत पण नाही, तो बेस्ट आपल्यासाठी का घेणारा बेस्ट आपल्यासाठी? तो एक. आणि देन फायनली काय आला? 4. सो 3, 2, 1, 4. तो तुम्हाला कळलं असेल. आता मेन चॅप्टर आपला जो सुरू झालाय, तो तुम्हाला पहिल्या चॅप्टरचे इफेक्ट समजले ना, 2 मिनिटात आन्सर येतो. नाही तर आपण खूप लॉंग जावत बसतो, एकदम लांबचा विचार होतो आणि टाइम वेस्ट होतो आपला. सो तुम्हाला इफेक्ट्स माहिती, त्यामुळे आता करता येईल तुम्हाला बरोबर. खालचं पण बघा आता. चला, आपण जास्त आता विचार नाही करायचा, आपल्याला वरचं समजून गेलं प्रॉब्लेम कसा सोडवतात, डायरेक्ट लिहून टाकायचं. CH3 चा इफेक्ट, प्लस. Cl चा मायनस आर. मायनस आहे, आर नाही तिथं. NH2 चा मायनस प्लस काय? प्लस आर. आणि OH चा पण कोणता? प्लस आर. प्लस आर. मग आपल्याला देणारे ग्रुप पाहिजे, दोन्ही पण प्लस आर देणारच आहे. मग आताच जस्ट बघितलं, लोन पेअर जास्त कोण देणार, नायट्रोजन का ऑक्सिजन? नायट्रोजन. सो आन्सर काय आलं? 3. त्याच्यानंतर कोणता? 4. त्याच्यानंतर 1. 1, 2. कळलं आता? येस सर. येस सर. ठीक आहे. नेक्स्ट. हे तुमच्याकडे ज्या काही रिंग दिसतात, त्या रिंग मध्ये इकडे दिसतं बेन्झिन. परत तोच विषय सगळा डायरेक्ट आपण लिहून टाकू. पहिल्या रिंग मध्ये कोणता इफेक्ट आहे? मायनस आर. दुसऱ्यामध्ये मायनस आर, इकडे प्लस आर, आणि इकडे कोणता? 0. सगळ्यात जास्त कोण देणार? थर्ड. प्लस आर. थर्ड. 4. त्याच्यानंतर देणारा कोणीच नाही, मग कोणता? 4 नंबर. 4. मग कमी घेणारा कोणी? कमी घेणारा कोणी? क्लोरीन. 1. मायनस. And then 2. समजलं? येस सर. ठीक आहे. पुढे बघा आता.
या रिंगला जोडले CCl3 CH3 वगैरे ते जाऊ सर. आपल्याला आपलं बघायचं की इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन कुठं जास्त होणार. CCl3 म्हणजे ऍक्च्युअली कोणता इफेक्ट आहे? मायनस आहे. आणि जर नीट लिहायचं झालं तर तो मायनस आहे किती वेळ आहे? 3 times. 3 टाइम. CH3 चा कोणता आहे? प्लस आहे. नायट्रोजन वर लोन पेअर आहे. लोन पेअर कोणता देतो? आणि अल्डिहाइड मध्ये कार्बोनिल आहे. कार्बोनिल कोणता देतो? मायनस आर. देणाऱ्यांमधला बेस्ट कोणता? थर्ड. 3 देन 2 देन फर्स्ट. पण फर्स्ट मध्ये कोणता इफेक्ट आहे? इंडक्टिव्ह. पण इथं कोणता आहे? रेझोनन्स. तो 3 2 1 4. समजलं? यस सर. Yes, sir. पुढचं जे एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये चला लिहून टाकू आपण. नायट्रोजन आणि पुढे CO जोडलेला आहे. ठीक आहे. इथे NO2 आहे. एक एक लिहून टाकू. नायट्रोजनची लोन पेअर आहे म्हणजे कोणता इफेक्ट आला? याचं कोणता आहे? मायनस आर. मायनस आहे. CN इलेक्ट्रॉन घेऊ शकतो पण जास्त पण नाही घेणार. तरी पण आपण लिहून टाकू. मायनस आहे इफेक्ट आहे पण कसा आहे तो? लेस. बरं मग आता बघा देणारा कोण दिसतोय तुम्हाला? फर्स्ट. फर्स्ट. त्याच्यानंतरून घेणारे आपल्याकडे आहे 3 आणि त्या 3 पैकी लेस तुमच्याकडे विड्रॉ करणारा कोणता? Fourth. फोर्थ. मी तर लिहू समजा फोर्थ नंतर कोणता येणार? 3 Third. 1. सॉरी सेकंड. Second ना sir. येस सेकंड. ओके पुढे जाऊ. नेक्स्ट. याचा कोणता इफेक्ट आहे? याचा कोणता आहे? प्लस आहे. पण कसा आहे? मोर. नायट्रोजन इलेक्ट्रॉन घेतो म्हणजे कोणता? मायनस आहे. ऑक्सिजन घेतो म्हणजे कोणता? सो आपल्याला पॉझिटिव्ह पाहिजे. सगळ्यात बेस्ट कोणता आला? 4 नंबर. अच्छा. त्याच्यानंतर कोणता आला? सेकंड. देन 1 आणि देन काय? थर्ड. तुम्ही जर बघितलं तर ऍक्च्युली इथं कन्फ्युजन होतं. 1 आधी येतो आणि 2 नंतर येतो. मग 1 का बरं आधी आला आणि 2 का नंतर आला? कारण ज्यावेळेस आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन करतो त्यावेळेस क्राउडिंग कमीत कमी असली पाहिजे. इथं क्राउडिंग जास्त, इथं कशी कमी. सो ऍक्च्युअली आन्सर काय येणार? 1 2 आणि 3. समजलं? बर. सर याच्या अगोदरच्यात पण तसंच होतं का? याच्या आधीच काय? तिथं ऑर्डर पेअर दिले फर्स्ट, थर्ड, फोर्थ आणि 2. आपली आली फर्स्ट, फोर्थ, 3 आणि 2. नाही आपण जे सांगितलं ते एकदा समजा तुम्ही याच्यात बघितलं. फर्स्ट का घेतला आपण? आणि इथं काय लोन पेअर होती. आणि ती जी लोन पेअर आहे ती कोणाला देऊ शकतो आपण? रिंगला. म्हणजे कोणता? दुसऱ्यामध्ये NO2 चा कोणता आहे? याच्यामध्ये कोणता आहे? मायनस. अच्छा. आणि CN चा काय असतो? मायनस आर असतो. मग आता तुमच्याकडं कम्पेअर करायला प्रॉब्लेम काय? NO2 जास्त देणार आणि हा कसा देणार? लेस. बरं मग आता इलेक्ट्रॉन डोनेटिंग कोणता चांगला आहे? सगळ्यात चांगला? देन
त्याच्यानंतरून डोनेटिंग तर दिसत नाही, पण विड्रॉइंग आहे. विड्रॉइंग मध्ये कोण आहे? मायनस आहे. मायनस आहे. कोणाचा आहे तुम्ही म्हणताय? फ्लोरीन पण आहे आणि सीएन पण आहे. मग कमीत कमी इलेक्ट्रॉन कोण ओढू शकतं असं मला विचारायचं. मायनस आहे. मायनस आहे. सो तिथं कोणता आला मग? 3. राहिला शेवटचे 2. 4 आणि 2 मध्ये प्रॉब्लेम आहे. माझं असं म्हणणं आहे की 4 मध्ये NO2 आहे जो मायनस आर इफेक्ट देतो. सॉरी 2 मध्ये. आणि 4 मध्ये काय आहे? CN. मग कोणाचा इफेक्ट कमी आहे? CN चा की NO2 चा? सीएनचा कमी आहे. CN चा. सीएनचा सर. मग त्यामुळे कोणता आला? 4. आणि फायनली कोणता आला? 2. 2. सो 1, 2, 4 and 2. मग असे आपण काय लिहिलं होतं? 1, 3, 4. 2 and 4. ओके. इथं 1, 4, 3 and 2 लिहिलं होतं. 1, 4, 3 आणि 2 का? हा ठीक आहे. हो. आत्ताच समजलं का काय केलं ते? हो सर. यस सर. ओके. आणि हा तुम्हाला विचारायचं राहिलं मध्ये, तरी पण मी 2 मिनिटात आठवण करून देतो तुम्हाला. जर तुमच्याकडे रिंग आहे आणि त्या रिंगला एक असा ग्रुप जोडलेला आहे जो इलेक्ट्रॉन देतो आणि कोणत्या इफेक्टने देतो? प्लस आर. तर त्याची रिंग कुठे ऍक्टिव्हेट होती? ऑर्थो आणि जर तुमच्याकडे रिंग आहे, त्या रिंगला तुम्ही जोडलंय बी आणि बी इलेक्ट्रॉन घेतो, तर इलेक्ट्रॉन घेत असल्यामुळे रिंग ऍक्टिव्हेट कुठे होती? मेटा. मीटावर. म्हणून इलेक्ट्रॉन डोनेटिंग काय असतात? ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग, म्हणजे त्या ठिकाणी ऍक्टिव्हेट करतात. आणि इलेक्ट्रॉन विड्रॉइंग काय असतात? मेटा डायरेक्टिंग. मीटर. समजलं एवढं? येस सर. ठीक आहे. नेक्स्ट. आता सगळं नीट बघून घ्या एक एक पॉइंट. आता वरचा एक सांगितलं, अजून एक असं आहे की फक्त हॅलोजन असेल तर ऍक्च्युली 2 इफेक्ट असतात, मायनस आर आणि कोणता असतो? सॉरी उलट झालं, प्लस आर असतो आणि कोणता असतो? मायनस आहे. असं का असतं ते पण बघा. समजा तुमच्याकडे बेन्झिन आहे आणि बेन्झिनला तुम्ही जोडला क्लोरीन, तर क्लोरीन वर काय असती? लोन पेअर. इलेक्ट्रॉन देणार म्हणजे कोणता इफेक्ट? प्लस आर. पण त्याच वेळेस तो हॅलोजन येतो, घेतो पण, म्हणजे कोणता? मायनस आहे. सगळ्या केमिस्ट्रीमध्ये ऑर्गॅनिक मध्ये एकच सांगतात नेहमी की रेझोनन्स हा ग्रेटर आहे कोणापेक्षा? इंडक्टिव्ह. पण हॅलोजनच्या केस मध्ये उलट होतं, रेझोनन्स हा कमी असतो आणि इंडक्टिव्ह जास्त असतो. सो प्लस आर पेक्षा कोणता स्ट्रॉंगर झाला? मायनस आहे. मग एवढं कन्फ्युज करायची गरज नाही. एकच सांगायचं की रिंग जर असेल आणि त्याला कोणताही हॅलोजन असेल, हॅलोजन कोणते? फ्लोरीन, ब्रोमीन आणि हे कोणते असले, कोणतेही रिंगला असले तर तुम्हाला रेझोनन्स करायचंच नाही. मग कोणता इफेक्ट बघायचा? मायनस आहे. समजलं? हॅलोजनच्या केसमध्ये कोणता इफेक्ट बघतात? मायनस आहे. जे ग्रुप इलेक्ट्रॉन देतात म्हणजे प्लस आर, ते रिंगला कुठे ऍक्टिव्हेट करतात? ऑर्थो आणि पॅरा. जे इलेक्ट्रॉन घेतात ते रिंगला कुठे ऍक्टिव्हेट करतात? मेटा. हॅलोजनच्या केसमध्ये कोणता इफेक्ट बघायचा? मायनस आहे. प्लस आर का बघायचा नाही? कारण तो खूप 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 कसा असतो? लेस. देन पुढे आता एम अँड एच इफेक्ट. एम म्हणजे रेझोनन्स, एच म्हणजे हायपर कॉन्जुगेशन. डिस्टन्स वर डिपेंडंट आहे का ते? नाही. अजिबात नाही, अजिबात नाही. पण कोणता डिपेंडंट आहे? इंडक्टिव्ह.
ओके. देन पुढं मेटा इफेक्ट ऍट मेटा पोझिशन इज कन्सिडर्ड 0. जाऊ द्या, हे शेवटचं सोडून द्या. तो आपण ऑलरेडी बघितलेला आहे. हे तुम्हाला काही ऍडिशनल पॉइंट दिले होते, म्हणजे काही नवीन नाही, ते फक्त एक रिव्हिजन सारखं दिले ते. सल्फोनेशन, असैलेशन, अल्कायलेशन, गेटरमॅन कोझाल्डिहाइड सिंथेसिस. ठीक आहे. आपल्याकडे किती वेळ आहे? 5 मिनिट्स. 5 मिनिट. 5 मिनिट्स ना. तुम्हाला एक मी इथं दाखवतो, त्यांनी जे आता इथं दिलं ना 2-3 पेजेस मध्ये, ते डायरेक्ट आपण एकाच वेळेस करू. चल, तुम्हाला ते दिलं होतं का? असं दिलं का सेंटरला बेन्झिन आणि 5 रिएक्शन? येस नो दिलतं का नाही? नो. चलो बघा, एक बेन्झिन घेतला आणि या बेन्झिनच्या मी ज्या इथं खाली काय नाही बरं का, ते एक्सटेंड झाले फक्त. तर या बेन्झिनच्या मी तुम्हाला दाखवणार आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. पुढे बोला. रिएक्शन. मग पहिली रिएक्शन आपण करतोय हॅलोजनेशन, म्हणजे ऍड काय करणार? X2. हॅलोजन. X2 चे ऍडिशन म्हणजे फक्त त्या रिंग वरती ऍड काय होणार? X. आणि पहिली रिएक्शन हॅलोजनेशन. दुसरी नायट्रेशन. नायट्रेशन मध्ये काय असतं? HNO3 आणि HNO3 आणि H2. तिथून तयार काय होतो? NO2. आणि त्या ठिकाणी रिंग वर पण काय भेटतो? NO2. म्हटलं नायट्रेशन. वरची काय होती? देन नेक्स्ट सल्फ्युरिक ऍसिड वापरलं, H2SO4. तर तुमची जी बेन्झिन रिंग आहे त्याला ग्रुप अटॅच्ड होतो, तो आहे SO3H. आणि या रिएक्शनला काय म्हणणार? त्या दिवशी झालती बघा, ठीक आहे. देन पुढचं नाव आहे फ्रिडल क्राफ्ट. FC म्हणजे फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन. म्हणजे अल्काइल ग्रुप ऍड करायचा. अल्काइल म्हणजे थोडक्यात कार्बनचं. सो तुमची जी बेन्झिन आहे त्या बेन्झिनला जॉईंट होतो कोणता पण एक ग्रुप, म्हणजे कार्बन असलेला. सो हा CH3 आहे, त्याला अल्काइल म्हणणार, म्हणून नाव काय? अल्कायलेशन. आणि शेवटची रिएक्शन त्याचं नाव असायलेशन. मग असाइल कोणता ग्रुप असतो? CH3 C डबल बॉन्ड. तर असायलेशन केल्यामुळं तुमच्या रिंगला हा ग्रुप अटॅच्ड होतो. मग तो ग्रुप अटॅच झाला पाहिजे म्हणून काय करायला लागतं? असायलेशनला तो ग्रुप घ्यायचा आणि त्याच्यावर एक लिव्हिंग ग्रुप जोडायचा. लिव्हिंग ग्रुप कोणता आहे बघा बरं? यस, Cl. आणि अल्कायलेशन मध्ये काय ऍड करायचं होतं? CH3. आणि परत त्याचा लिव्हिंग ग्रुप काय असणार आहे? Cl. ठीक आहे. आता इथं मी काहीतरी गोष्टी कमी ठेवलेल्या आहे.